महायुतीच्या सगळ्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांना सबळी सल्ला आहे की बाई एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, ते चौथ्यांदा खपवून घेणार नाहीये. मी उलटवार करेन. येणार नाही जिल्ह्यात एवढी ताकद माझ्यामध्ये निश्चित आहे. तर त्याने माझ्या ताकदीचा अंदाज आहे. आजचा सबळी सल्ला निश्चित त्यांना देतो, नाव न घेताना देतो. तर त्यांना असं वाटतं की आम्ही शाणे आहोत, इथं वेडे आहेत, पण तुमच्यापेक्षा आम्ही दीड शाणे आहोत. हा शब्द तरी लक्षात ठेवा. परत असे प्रयोग करू नये, अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. कारण आता पण आम्ही खूप संयम ठेवलाय. राजाचं म्हणणं खरं आहे, तो कदाचित त्या कोल्ड लँग्वेज मध्ये बोलून गेला, कधी आम्हाला संदेश दिला, आदेश दिला. पण मी तर थेट सांगतो की अशा पद्धतीचं पूर्ण करू नये. कार्यकर्ता मावा देऊ नये. कार्यकर्ता तुमच्यासाठी अहोरात्र झगडलेले आहेत, कष्ट केले आहेत, तुमच्यापेक्षा जास्त कष्ट केले आहेत. आणि अशा पद्धतीने कोणाला हारून तुम्हाला काय मिळणार आहे? या अशी रणनीती राजकारण केलं जात. उद्या जर आम्ही सगळे एकत्र आलो तर जिल्हा बंदी होऊ शकतं. एवढं वातावरण आज निर्माण झालेलं आहे. हा सर्वांनी सल्ला देतो. आमचे काही मित्र बोलतात, मी बोलणार नाही आणि तुझीतला करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका राहील. हा सबळी सल्ला त्यांना देखील देतो. पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार व्यक्त करून अतिशय सुंदररित्या माझ्या माता भगिनी द्या नाही रात्रंदिवस तुझ्या धावल्यात, युवक धावलेत, ज्येष्ठ धावलेत, या सगळ्यांचे मनोबळ आभार व्यक्त करतो. आणि तुमचा सेवक म्हणून 5 वर्ष सेवा करण्याचा शब्द तुम्हाला देतो. जय हिंद.